नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत गट ड मधील पदांसाठी या ठिकाणी सरळ सेवा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनामार्फत 2026 मध्ये मेगा भरती अंतर्गत भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत। त्यामध्येच ही एक नवीन ॲडिशन आपण या ठिकाणी म्हणू शकतो, ज्यामध्ये गट ड पदासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 10वी पासवर या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। चौकीदार वॉचमनचं हे पद आहे। ज्यासाठी लागणारं पद काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, जागा कशा प्रकारची आहेत, याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या ज्या भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे फक्त 10वी उत्तीर्ण हे क्वालिफिकेशन लागणार आहे। त्यामुळे बेसिक क्वालिफिकेशनवर तुम्ही ही सरकारी नोकरी कायमस्वरूपी मिळवू शकता। आज आपण याबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासन आयुक्त आदिवासी विभाग यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्याची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे। यामध्ये बघू शकता आजची तारीख आहे 27 एप्रिल 2026 ला ही जाहिरात या ठिकाणी सरळ सेवा भरतीची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। चौकीदार अर्थात गट ड मधल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, तर बघा, आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत असलेले प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प 29 यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार गट ड संवर्गातील शासन पत्रकनुसार या ठिकाणी मित्रांनो सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्यास मान्यता असून त्यानुसार ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे। ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी त्यांनी एक नवीन पोर्टल या ठिकाणी क्रिएट केलेला आहे। tdcwatchman2026.cbtexam.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। बघूया आपण पुढे त्यांनी काय माहिती सांगितलेली आहे। तर बघा, वॅकन्सी सर्वात अगोदर जर बघितल्या तर न्यूजपेपरला सुद्धा ही जाहिरात आलेली आहे। टोटल 416 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आता प्रत्येक कार्यालयानुसार जी 29 वेगवेगळी कार्यालय आहेत त्यानुसार जागांचं विश्लेषण सुद्धा डिटेलमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे। टोटल जागा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे त्या बेसिसवर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू शकता। अर्थात ऑनलाईन अप्लाय करताना चेक करा की तुम्हाला स्पेसिफिक ठिकाणीच अप्लाय करायचं की कॉमनमध्ये अप्लाय करायचं आहे, हे तुम्ही ऑनलाईन अप्लाय करताना त्या ठिकाणी पाहू शकता। आता एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, याची डिटेलमध्ये माहिती सुद्धा प्रत्येक विभागाची किंवा प्रत्येक जे कार्यालय आहे तिचे अवेलेबल आहे। फॉर एक्झाम्पल धुळेसाठी जर बघितला तर टोटल 29 जागा आहेत आणि त्याचं कॅटेगरी जे विश्लेषण आहे, मग भले हॉरिझॉन्टल असेल किंवा या ठिकाणी व्हर्टिकल असेल, ते सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। वेतन श्रेणी सर्व जागांसाठी सेमच असणार आहे, 15,600। मात्र सांगायचा हेतू एवढाच की ज्या काही सर्व जागा आहेत त्यांचं डिटेलमध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज विश्लेषण सुद्धा अवेलेबल आहे, जे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे किंवा ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून सुद्धा तुम्ही ते पाहू शकता। सर्वात महत्त्वाची गोष्ट शैक्षणिक अर्हता बघितली तर चौकीदार या पदासाठी वेतन श्रेणी मी सांगितले आहे, हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन, किंवा थोडक्यात ज्यांनी SSC उत्तीर्ण झालेले आहेत, 10वी उत्तीर्ण आहेत ते कॅन्डिडेट या सर्व या पदासाठी अप्लाय करू शकतात। या व्यतिरिक्त दुसरा कोणताच क्रायटेरिया त्यांनी सांगितलेला नाही आहे। अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक जो असणार आहे तो 1/4/2026 रोजी असणार आहे। या दिवशी तुमचं क्वालिफिकेशन हे कंप्लीट असणे आवश्यक आहे। आता या परिस्थितीत उमेदवार भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा असं त्यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर एज लिमिट तुमचं 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे। या एजमध्ये तुमचं जर असेल तर तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता। हे एज लिमिट या ठिकाणी महत्त्वाचं आहे। हे ओपनसाठी आहे। यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे मागासवर्गीयांना ते 43 वर्षापर्यंत या ठिकाणी मिळणार आहे। या व्यतिरिक्त जे एक्स-सर्व्हिसमेन आहेत त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे, ज्याबाबत तुम्ही नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकाल। आता यासाठी निवड कशा प्रकारे होणार आहे बघा, सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतली जाईल, जी या ठिकाणी मित्रांनो कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन असणार आहे। कमीत कमी तुम्हाला 45% मार्क मिळवायचे आहेत। यामध्ये मराठी विषय असणार आहे, इंग्रजी विषय असणार आहे, सामान्य आणि बौद्धिक चाचणी हे विषय असा ठिकाणी राहणार आहेत। लक्षात घ्या, एक्झाम फक्त मराठी माध्यमातून होणार असली तरी इंग्रजीचे क्वेश्चन हे इंग्लिशमधूनच विचारले जातील। 120 मिनिटांचा तुम्हाला टाइम आहे आणि 200 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे आहेत। यामध्ये जर तुम्ही 200 गुण मिळवले तर नक्कीच या ठिकाणी क्वालिफाय तुम्ही 200 गुण हे मॅक्झिमम आहेत, त्यापैकी चांगल्या प्रकारे मार्क मिळवले तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी ही नोकरी मिळवू शकता। जे काय सिंपल फॉर्मॅट आहे एक्झामचा तोच त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। 4 विषय असणार आहेत ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल, जे तुम्ही सरळ सेवा भरतीसाठी करत असता।
आता या ठिकाणी परीक्षा शुल्क बघा ही चेंज झालेलं नाही. मागासवर्गीयासाठी 1000 रुपये, मागासवर्गीय अजूग अनाथ दिव्यांग यांना 900 रुपये, तर माजी सैनिक दिव्यांग यांना कोणतीही फॉर्म फी आकारलेली नाही. विदाऊट अप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी जो अर्ज आहे तो करू शकता. यासाठी अप्लाय करण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. ऑनलाईन तुम्हाला वेब बेस्ड पोर्टलवर ऑनलाईन अप्लाय करायचा आहे 27/4/2026 पासून 18/5/2026 पर्यंत. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. अर्थात एक्झामची डेट आपल्याला माहित नाही, मात्र ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक त्यांनी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. 18/5/2026 ही लास्ट डेट असणार आहे या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी. तुम्हाला काही डाऊट असतील, टेक्निकल इश्यू असतील, त्याचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा त्यांनी शेअर केलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारू शकता. यासाठी हेल्पलाईन नंबर सुद्धा अवेलेबल आहे, तोही तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. एक डिटेलमध्ये संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुमच्या मनात काही क्वेश्चन असतील तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. बेसिकली मित्रांनो 10वी पासवर अप्लाय करता येणार आहे. ॲडिशनल क्वालिफिकेशन कोणतं मागे ठेवलेलं नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही या ठिकाणी अर्ज जो आहे तो करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या चॅनलमार्फत करत असतो. येणाऱ्या काळात सुद्धा भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. त्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत या ठिकाणी पाहता येतील. धन्यवाद.